सुख झाले हो साजरी. बाऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचं वाक्य. कल्पना करा, ज्ञानाचे सागर आहेत, विद्येचे सागर आहेत ज्ञानोबा. भाषेचा जर विचार केला ना तर ज्याला 2-3 भाषा येतात वकील साहेब ती कोणाला राम राम घालीत नाही, है की नाही महाराज? तर 56 भाषा आहेत होत्या. 56 भाषेचा केला शिंगौरव. 56 भाषा येत होत्या ज्ञानोबा. हुरडा शब्द फक्त महाराष्ट्रात माहित आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जवळच्या काही लोकांना माहित असेल. पण हुरडा शब्द विदेशात अमेरिकेत नेऊन घातला. तो त्रिभुवनाचा केला से हुरडा. कुठे नेऊन घातली मराठी भाषा? 56 भाषा येत होत्या. 56 साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली. हो योगी योगी. आपण जे योग बघतो ना टीव्हीवर, इकून नाक दाबा, तिकून हवा काढा, असा हात वर घ्या, तंगड तिकडे घाला. सकाळी सकाळी जर लांब काला असला ना तर पहाट रोड जाम केला काय काय बाप येईन. काही काहीच्या अंगावून ट्रॅक्टर फॅक्टर काही कळतच नाही. काजरानं जितके चांगले तिकडे व्यायाम करावं ना, रोडवर हापशा. धोन्याल बाई, भांड्याल बाई, स्वयंपाकाल बाई, फरची पुसाल बाई, या सकाळी रोडवर. घरी मरावून म्हाताऱ्याचं धोतर धोचा कटाळा येतो, तिथं इचुडच होतो हाताला. आणि तिकडे रोड जाम करायला लागली. विठाला हे इकून तिकून हवा काढायचं शास्त्र आहे ना. या सगळ्यांचे मायबाप, आई, योगी, साधक, या सर्वांचं टोक ज्ञानोबा आहे. ते म्हणते ते मुख बघितल्यावर समाधान वाटते. काय रूपात ताकद असेल कल्पना करा. एका ठिकाणी तर सांगितलंय, सुखाच्या पलीकडचं जर सुख पाहिजे असेल तर त्याच मुखात आहे. पाहताची मुख सुखावले सुख. सुख सुद्धा सुखवतय त्या भगवान परमात्म्याचं. डोळियाची भूक नवजे माझ्या. काय रूपात ताकद आहे. पुरावा देतो तुम्हाला. ते रूप किती सुंदर आहे. एक वरात चालली होती. वरात मला वाटते नवरदेव नवरीचीच असती ना. मी एकदा निघली, पुन्हा आता इच्छा नाही. एकदा निघली, त्या एका वरातीनच बिना पाडा सगळा. आता नाही इच्छा. आता 10-5 जन्मात नाही. सुंदर वरात आहे. वरात 400 वर्षापूर्वीची वरात ना. 400 वर्षापूर्वीचा नवरदेव. भारदस्त नवरदेव, पेदार मिशा. नवरी 32 लक्षणी. नुसत्या रूपान सुंदर नाही, रूपाला लय आग लागली बऱ्याच जणीच्या. रूपानं किती सुंदर आहे त्याच्यापेक्षा मालकाला किती मानिती हा महत्वाचा भाग आहे. रूपानं सुंदर आहे त्याला पिठला हातायला लावायली. त्यानं जीव द्यावा पाहिजे त्यांच्या तळ्यात. काय करायची अशी सांगा ना तुम्ही, है का नाही? रूप काय कोणाच्या हातात नाही. सौंदर्य किंवा एखादा रंग कोणाच्या बापाची जहागिरी नाही. लेकरं कसे जन्माला आणायचे डॉक्टरच्या सुद्धा हातात नाही.
डॉक्टरनं जर एखाद्या माऊलीला इंजेक्शन औषध दिलं आणि तो जर म्हणत असेल लेकर गोरे जन्माला येते, तर डॉक्टराला काळे लेकर नाहीत का? नाही, कोणाच्या बापाची जागिरी नाही, ही विधात्याची ताकद आहे. हे कसं जन्माला घालायचंय ब्रह्मदेवाच्या हातात आहे. कुलाल हाराचा, बापचा हाचा, अखंड मडके घडीतो रे. हे 3.5 हाताचे गाडगे तयार करायचा कारखाना ब्रह्मदेवाकडे आहे. सुंदर 32 लक्षणी नवरी आहे. भारदस्त शरीराचा पिळदार नवरदेव आहे. वरात चालली, वरात संध्याकाळची चांदण्याची रात्र आहे. नवरदेव नवरीच्या बाजूला गाडी पुढे 2 मशाली येतात. त्या मशालीच्या प्रकाशात नवरदेव नवरी रस्त्याच्या कडेच्या लोकांना, बायकांना, मावल्यांना दिसत होती. सुरसनायांचा आवाज येत होता. समोर काही 10-5 मशाली घेऊन चालले होते. श्रीमंताचा नवरदेव होता, वारकऱ्याचा नवरदेव होता. रस्त्याच्या कडेने ही वरात पाहत असताना माणसं हवालदिल झाली. काय नवरदेव आहे, काय नवरी आहे, काय थाट आहे, काय वैभव आहे, असं नाविन्य गात होती. काय लग्न केले त्या माणसाने मोठं, अशी काही माणसं जी लग्नाला गेली ती वर्णन करत होती. पण रस्त्याच्या कडेला एका वट्यावर एक व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीच्या डोळ्याच्या कडा पाण्याने ओल्या झाल्या. पाहता श्रीमुख गोविंदाचे, माझ्या विटेवरच्या मालकाचं, माझ्या द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं, त्या गोविंदाचं मुख किती सुंदर आहे. त्या मुखात किती ताकद आहे. बघा पुढे. नवरदेवानं बघितलं, सगळी माणसं प्रसन्नपणाने माझ्याकडे बघतात, पण माझ्याच वयातला एक तरुण आहे, तो मात्र माझ्याकडे बघत असताना त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्यात. असं का झालं असेल? नवरदेव खाली उतरला. त्या काळात गर्दी नसायची जास्त. खाली उतरून त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला विचारलं, दादा, माझा हा सोहळा बघत असताना प्रत्येकाला आनंद आहे, तुझ्या डोळ्याच्या कडा ओल्या कस काय? त्यानं सांगितलं, अंतकरणाची शपथ घेऊन सांगतो, बाकीच्या लोकांना तुझ्या वरातीचा जितका आनंद आहे त्याच्या कोटीपटीनं मला सुद्धा आहे. मग तू रडतो कशा करता? ते रडतो मी माझ्या करता. अरे तुला तुझ्या करता रडण्याची काय गरज आहे? काय कमी आहे तुला? माझं सौंदर्य बघून जर तू मानित असतील तर माझ्यापेक्षा हजारो पटीनं तू सुंदर आहेस. त्यानं सांगितलं, रूप तुझ्यापेक्षा माझं सुंदर आहे, शरीर तुझ्यापेक्षा माझं धडधाकट आहे, संपत्ती तुझ्यापेक्षा माझ्याकडे जास्त आहे, दुःख एका गोष्टीचं आहे, माझ्याकडे काम नाही. तो किलिंबे होता, किलिंबे किलिंबे. खाली येऊन सांगू, तो नपुसक होता. मला दुःख आहे. एवढी मोठी माझ्याकडे श्रीमंती, माझं वैभव, माझं सौंदर्य पाहता श्रीमुख गोविंदाच्या विटेवरच्या मालकाच्या मुखात ताकद किती. ही गोष्ट जर माझ्याकडे असती तर मी तुझ्यासारखा प्रपंच थाटला असता, मोठ्या आनंदात प्रपंचात वावरलो असतो. पण दुःख एका गोष्टीचं. त्यानं सांगितलं, काळजी करू नकोस, हे दुःख मी तुझं माझ्या आजोबाला सांगतो. त्यानं सांगितलं, चांगल्या चांगल्यांना सांगितलंय, आतापर्यंत दूर झालं नाही, पण बघ प्रयत्न कर तुझ्या आजोबाला सांगू, काळजी करू नकोस म्हणे. घरी नवरदेवाची वरात आटपली, विधी वगैरे आटपले, देवकर्म जे काय असेल सर्व आटपलं. आणि त्याने एके दिवशी आजोबाला सांगितलं, बाबा रफिक भाई आवाज थोडा बढ़ाओ, बढ़ाओ थोड़ा, नाम मालूम है, हम एक ही साथ पढ़े थे स्कूल में. विठाला हमारे गांव का है वकील साहब, आप भी आए रंगनी को. आजोबाला सांगितलं, आजोबा आपल्या गावातला अमक्या अमक्याचा तो तरुण, अरे मला माहित आहे, 7वीत मुलगा आहे. म्हाताऱ्याला बघितल्याबरोबर त्या तरुणाने साष्टांग दंडवत केला, प्रणाम केला. का रे बाबा, तू वरातीच्या
बोलतात, माझी चेष्टा करतात, याचं मला दुःख वाटतंय. हे ऐकत असताना त्या म्हाताऱ्याचे डोळे भरून आले. या व्यक्तीला असं वाटलं की प्रत्येक जण माझं दुःख ऐकल्यावर रडून जातो आणि निघून जातो, यांच्याकडे पर्याय नाही. पण म्हाताऱ्याचे डोळे भरून आले, स्वतःची डोळी स्वतः पुसली आणि त्या मुलाला सांगितलं, बाळा तू माझ्या मुलाची वरात पाहून तुला आनंद वाटतो ना, पण माझ्या मुलाचं वैभव तालुक्यापुरतं आहे. माझ्या मुलाचं वैभव फक्त पाहुण्या राहण्यापुरतं आहे. नातवाचं वैभव तू लक्षात ठेव. तुला मोठं व्हायचं असेल आणि समाजात नाव कमवायचं असेल तर मी सांगतो ते औषध घे. त्या व्यक्तीनं सांगितलं, बाबा तुम्ही काय बोलता, माझे पाठ फोडून आलेले भाऊ सुद्धा मला किंमत देत नाही, माझे आई बाबा सुद्धा किंमत देत नाहीत, आमच्या पोटाला तू असा का आलास म्हणून माझे मायबाप सुद्धा मला किंमत देत नाही, माझ्या रक्ताच्या नात्यातली जवळची सोयरी धायरी सुद्धा मला किंमत देत नाहीत आणि मला मोठे होतात असं तुम्ही का म्हणता. ऐक, एका वारकऱ्याचा शब्द आहे, चंद्र सूर्य तोपर्यंत तुझं नाव निघेल. अरे आमचा नातू मेल्यावर त्याचे पोट्टे पित्र घालतील का नाही याची शंका आहे. एवढी मोठी प्रॉपर्टी कमवली, माझे पित्र घालतील का नाही माझे मुलं, मला याची शंका आहे. पण तू जर माझा ऐकलंस तर एवढा मोठा होशील की चंद्र सूर्य तोपर्यंत या भारतातला प्रत्येक वारकरी तुझं नाव घेतल्याशिवाय काकडा होणार नाही. विठाला विठाला काय करावं लागेल महाराज? काही नाही, तू एकदा पंढरपूरला जाईन, पंढरपूरच्या मालकाचं दर्शन घे आणि त्याचा तुझ्या एकदा चेहरा पाय. या तरुणाने सांगितलं, बाबा मला त्याच्याकडे जावा वाटत नाही, मला त्या पंढरपुरातल्या मालकाकडं जा वाटत नाही. म्हाताऱ्यानं सांगितलं, हीच तर तू उलटी गोम आहे. तू मसुबाला जाशील, सटवाईला जाशील, सकलादी बाबाला जाशील, सैलानी बाबाला जाशील, पण तुला पंढरपूरला जा वाटत नाही. जात जा सगळ्या देवाकडे, मी कोणाही देवाला नाव ठेवत नाही आणि वाचं बी नाही. वारकरी संप्रदाय हा कुठल्याही देवाला नाव ठेवत नाही. चांगली देव बर का, चांगली देव आपल्या पोटासाठी रडते त्याला विचारित नाही. शेंदरी हेंदरी कोण पूजी होते की ते, जे आपल्या पोटाकरता रडतेत ना त्या देवाला मानायचं नाही. जी भक्ताचं कल्याण करते ते देव चांगले. विठाला वारकरी संप्रदाय कसा संप्रदाय, त्या संप्रदायात कोणा जातीचा संबंध नाही, एखाद्या जातीला नाव ठेवत नाहीत, आमक्या जातीचा श्रेष्ठ, आमक्या जातीचा कनिष्ठ असं काही नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, सगळे उचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. जात कोणती असू द्या, फक्त वागणं चांगलं असलं, वागलं वैष्णवाचा आंबार धन्य त्याची माता, त्याही कुळात असेल तरी तो पवित्र सांगितला. यातायाती चांगला माझे कपाळ. कोणाचं वाक्य माहित आहे? साध्वी जनाबाईचं वाक्य. ज्या बाईच्या ताटात जगाचा बाप जेवला आमच्या स्वप्नात नाही आला. मी स्पष्ट सांगणारा माणूस आहे. काही चोंबारे म्हणत असतील, मला ही अनुभूती आली, मला ती अनुभूती आली, तुया कद्र कद्र बापाने री तुडी टाकली, तुला अनुभूती येत असते सोंबड्या. खूप गाव पाहिले मी,
2629 का काहीतरी गाव झालेत माझे. एक बाई म्हणली महाराज माझ्या हातानं तुळशीतला नंदी दूध पितो. मी म्हणलं वा तुकाराम महाराजाची चुलतीस तू, तुझ्या हातानं नंदी दूध प्याला. सासूच्या अंगावर चिमणी टाकून रातच्या फुकलीस तो सासू, आणि तुझ्या हातानं गणपती दूध प्याला काय त्याच्या गोळ्या संपल्या का गणपतीच्या विठाला. हे ज्याचं कर्तव्य चांगलंय ती माणसं चांगली असतात. मोठारपणा सांगणारी माणसं मुळीच चांगली नसतात. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. साध्वी जनाबाईनं सांगितलं उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय, पण वारकरी आहे ना, नियम सांभाळतो ना वारकऱ्याचे. त्याच्या पायावर माझं डोकं. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जनाबाई म्हणले त्याचे पाय माझ्या डोक्यावर. काय ताकद असेल वारकऱ्यांची, काय जाती तसं म्हणजे. ऐक तू माझं. नाही म्हणे मला पंढरपूरला जावं वाटत नाही, देवाकडे जावा वाटत नाही असं ज्याच्या मनात आहे त्यानं समजायचं आपल्या पाप बोकांडीवर बसले. 2 मुद्दे सांगतो तुम्हाला. ताप आलेल्या माणसाला गावरान तुपातला शिरा द्या, कडूच लागतो. टायफॉइड म्हणतात ना आपल्याकडे, आपल्या खेड्यातल्या भाषेत जार. तुमच्या भाषेत जार म्हणजे नियम असतोय, नियम. आमची खेड्यातली भाषा जार. त्याचं ओरिजिनल नाव आहे ज्वर, पण ते कुठं म्हणता येते. आषाढ महिन्याला आखाड म्हणते, विश्वामित्राला ईशामैत्र म्हणते, पुष्य नक्षत्राला पुख धाकले पुख थोरले पुख. मेळ नाही मिरुग निघला, मरग नाही म्हणायचे, मिरुग. ही भाषाची आपली विठाला. ताप आलेल्या माणसाची जीभ कडू होत असते. तिकडं फोडणी दिली तरी याला मळमळ होते. फोडणी वाईट आहे का? नाही. शिरा वाईट आहे का? नाही. ते कडू झालाय का? सगळ्याला गोड लागायला. हे म्हणतो मला मळमळ व्हायलंय, तुला ताप आली सुमळ्या. तुल्य लागे मिष्टान्न. कधी कधी हिशोबात चलत आहे विठाला. मी वाटानच सांगितलं होतं, मी ड्रायव्हर होतो वाटानं. त्याला म्हणलं हिशोबात नाही चालला तर जाताना चा खाण्याला लाईन आणला. चोर झालेला आजार झालेल्या माणसाच्या जिभेला कडवट तर येत असतो, त्याला शिरा सुद्धा कडू वाटतंय. शिरा कडू नसतो, त्याला वाटतंय कडू. का? त्याची जीभ आजारी पडली, त्याला ताप आला. एक पुन्हा मुद्दा सांगतो. चांदण्या आकाशातल्या सर्व पिवळ्या येतात, पण कवळ झालेल्या माणसाला. चांदण्या सर्व पांढऱ्या येतात, पण कावीळ झालेल्याला पिवळ्या दिसतात. एरवी दिठीवे दिली कवळे, ते चांदण्या ते म्हणे पिवळे. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्यावर पिवळा पडदा येत असतो आणि त्याला चांदण्या पिवळ्या वाटतात, चांदण्या पिवळ्या नसतात. बघा, कावीळ झालेल्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. ताप आलेल्याला शिरा सुद्धा कडू लागतो, आणि ज्याच्याकडे पाप आहे त्याला देवाकडे जाऊ देत नाही. देवाकडे जाण्यासाठी पुण्य लागते. भगवंताचं नामस्मरण जर मुखाला यायचं असेल ना, किंवा ऐकायला बी यायचं असेल तर कोट्यवधी जन्माचं पुण्य लागतंय. अनंत जन्माची पुण्य सामुग्री तर भगवान परमात्म्याचं नाव जिभेला येत असते. अमाप जन्माची पुण्य सामुग्री लागते. मग याला सांगितलं तुला तिकडं जा वाटत नाही, याच्याकडे तर तुझ्याकडे पाप आहे. मग तिकडं जावा याचा औषध पहिलं तू भजन कर. दुःखाची निवृत्ती पाहता श्रीमुख गोविंदाची. नामदेवराय सांगतात भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. त्यानं सांगितलं मला भजनात भजन येऊ देत नाहीत, टाळ घेऊ देत नाहीत, पकवाद वाजू देत नाहीत, विना वाजू देत नाहीत. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं तू पायरीवर बसून भजन ऐकत आहे.
निष्ठा ठेव, डोळे झाकून ते म्हणतील ते भजन ऐकच आहे. ठीक आहे, ते काही म्हणतील म्हणू देत, म्हणजे कोणता बी अभंग. त्याचं जर सुदीर्घ चुकलं तर म्हणणाऱ्याच्या बोकांडीवर पडत. नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ. भागवत वाचायला श्लोक चुकला भागवतकाराच्या मुंडक्यावर. पकवाद वाजायला अंतरा चुकला, आता नाही वाजत. ठेका चुकला पकवाद्याच्या बोटखांडीवर. गायक आहे, राग रागिनी कोणता कोणता कोण्या वेळेला कोणता राग असतो. सकाळच्या काल्याच्या चालीला राग वेगळा, संध्याकाळचे वेगळे, पाठचे अभंग वेगळ्या रागात, असं त्याचं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. आता कोणाला काय येत असेल ते ज्याच्या त्याच्या परीने म्हणत असेल, पण वारकरी संप्रदायाचा नियम आहे. काल्याचं कीर्तन चालू असताना भगवान गोपीच्या घरी गेले आणि भगवान वापस आले. विचारलं पेंद्यानं, तेव्हा तुम्ही वापस आले, गोपी घरी नव्हती. लगेच एका भजनेनं अभंग उचलला, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. मी म्हणलं तू फोन करून जायचं ना, फोन नव्हता का तुझ्या गवळणीला? तसाच गेला होय सोमल्या तू. असं काही म्हणत असेल तर मूर्खपणाचं टोक आहे ना, ते काही संबंध नाही. आणि महाराजाला तर काही बोलताच येत नसते, कारण लोकांना पैसे देऊन आणलेले असते त्याच्यामुळे काही बोलता येत नसते. बरेच भजने चालू कीर्तनात मोबाईल किती तुझ्या बोकांडीवर पाप पडन, हलकाटा झोपीत मंदिर पडन तुझ्या मुंडक्यात. तू ज्ञानोबा आहे, तुकोबारायचा अपमान करायला का? विठाला कोणी नीट बोलत नाही ते कीर्तनात मोबाईल. काय पाहतो सुमळ्या? तुला कोणाचा फोन येणार आहे, कोण तू आज संदेश वाचायले? चांगले चांगले तिकडे सोयाबीन कापायला मरायले, तर तू काय इथे येतो? मोठे मोठे गेले वाहत झिंजुळनं घुसले गावात. पटपणा लय नाद असतो. काय केलं नियम पाळायचे संप्रदायाचे. ज्ञानोबा तुकोबारायची कृपा होती. भजन ऐकलं, भजन ऐकल्याच्या नंतर पाप संपलं. एवढी वृत्ती नामी झाली की लागला टकळा पंढरीचा. मग मात्र पंढरपूरला वाटलं. गेली ती व्यक्ती कोण होती फक्त नाव सांगत नाही, भूत नाही घेतलं. तुम्ही घरी गेल्यावर पान सगळं सांगायला मी भूत थोडंच घेतलं. वकील साहेब 2 तासाकरता रोजदार आहे. विठाला गेला तो पंढरपूरला. सुंदर आहे पण नपुसक होता. जगाच्या मालकाचं मुख बघितलं, पाय बघितले, पायावर डोकं ठेवलं, कडकडातून मिठी मारली. एक जण म्हणला, महाराज विटेवरच्या मालकाचं त्यानं मुख बघितलं, त्याचा फायदा काय झाला? एकच फायदा झाला. या महाराष्ट्राच्या मातीत कोण्या अभंगाला किती कोण्या महाराजाला किती गाथे पाठ आहेत, किती शास्त्र पाठ आहेत, किती पुराण पाठ आहेत, पण त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय काकडा होत नाही. काय रे? पात्रा खोदो पिंजारी तो दादू. समाजाला वारीत टाकलेला तो खोदू नपुसक आहे. पण माझ्या विटेवरच्या मालकाचं नाम, त्या गोविंदाचं मुख बघितल्याच्या नंतर आज सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे. गिरगावकरानं किती कीर्तन केल्यावर मेल्यावर लोक मग अभंग म्हणते. आणि मी सुद्धा अपेक्षा करीत नाही. पोट्यानं फक्त श्राद्ध घालावं तितकीच अपेक्षा. तितकं येडगळ नाही पोरग घालीन ते मोह. माणसं आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती मस्त हसते. आणि मी येडाय का त्याच्या ताब्यात सगळं द्यायला? श्राद्धापुरतं दुसरीकडे टाकीन ना. विठाला एकर जमीन अजून बायकोला माहित नाही कुठे घेतलेली, ती तिकडेच द्यायची
संस्थानला इथला नाही जाऊ द्याचा. काही माणसं काबार कष्ट करते तर हातचा जाऊ दे तिथं मग बसते मंदिराच्या पायरीवर. येडगळेस का काय तो आता तो हातचा गेला ना सुमल्या गणित नसते जुळत हातचा गेल्यावर. आणि म्हातारपणी जर जवळ ठेवायचं काही बी इथला ठीक आहे. माझ्या परिसरातली माणसं म्हणतील अमक्या दिवशी बाळू महाराजाचं श्राद्ध आहे हो, त्याच्या पोरान कीर्तन ठुले, चला आपण जाऊ श्राद्धाला. तुला आमच्या खट्ट्यानं कर. किती मोठी महाराज असतील कितपत होते त्याचं श्राद्ध. पण आज या व्यक्तीचं सकाळच्या काकड्यात नाव घेतल्याशिवाय काकडा होत नाही. कोणाची ताकद आहे? विटेवरच्या मालकाची. पाहता श्रीमुख गोविंद समाजानं वारीत टाकलेला माणूस, समाजाने नामुष्कीत आणलेला माणूस आज ब्रह्मांडाच्या मालकाच्या मुखाची आस्था ठेवली, त्याच्या पायाची आस्था ठेवली, त्याच्या नामाची आस्था ठेवली. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत तो अभंग कोणी काढू शकत नाही. ही त्याच्या मुखात ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. एक दिसायला सुंदर होत, वागायला असंच होत पण दिसायला सुंदर. आणि खरं तर वागण्याला किंमत आहे. गाय किती मोठी आहे त्याच्यापेक्षा दूध किती देती. मसर म्हणले 1.5 लाखाला आणली आणि छापी भिजवायला दूध निघण. छापी तुम्हाला नसेल कळत बा, तुम्ही हसले पण आहे का. छापी चिली म्हणणाऱ्या माहित असती, खालून लावते एवढी एवढीच असते ती. हाय माहित चांगले पाऊस झालेले तुम्ही म्हणतो. देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. फार सुंदर, फार सुंदर, इतकं सुंदर की बघायचं काम नाही. माणसाला एखादी गोष्ट जर भगवंतानं दिली असेल तर त्यानं ती व्यवस्थित वापरायची. ती जर तो व्यवस्थित वापरीत नसेल तर मग त्याचा खर होणार. एका माणसानं बोर घेतला आणि पाणी लागलं, चांगलं पाणी लागलं. गावात बऱ्याच लोकांकडे बोर होते, त्यानंही घेतला. सगळ्या लोकांना पाणी काहीला लागलं नाही, बऱ्याच जणांना लागलं पण खारं लागलं आणि याला गोड लागलं. अख्ख्या गावात त्याच्या बोरला पाणी गोड. आता गोड्या पाण्याचं तर प्यायला तर सगळ्यांनाच आवडत आहे, पण माझ्या लहानपणी पावसाळ्यात आमच्या आराचं पाणी जरा खारं होत होतं. त्याला खेड्यातल्या भाषेत वेगळंच म्हणतात पण कीर्तनात नाही म्हणे. कळालं ना तुम्हाला काय म्हणतात त्याला का म्हणू. मग त्या आराच्या पाण्यानं वरण शिजत
नव्हतं. आमची आजी म्हणायची, बाळ्या मळ्यातून आणणारी गुंडी भरून. काय ताण देती ग माय तू. ती म्हणली, मेल्या तुला लय जाता कटाळा, वरण बरा खातू. नेमकी जात होत, ती गुंडी भरून आणायची. म्हणजे गोड्या पाण्याची, मळ्यातलं इरीला गोड पाणी होतं, दुसऱ्याचाच मळा. आम्हाला काय पहिलं खट्यानं आवतू घाट्या. तवाच आताच इचकू नका तुम्ही बी. विठाला गोड पाणी लागल्यावर बायका खुश झाल्या. एक जण म्हणली, माय त्याच्या बोरला पाणी लागलं तुम्ही काहून खुश झाल्यात. अगं वर्णाला देत जाईल ना. आपल्याला काय करायचं म्हणजे आंघोळीला नाही, कपड्याला नाही, प्याला नाही, वर्णाला आण जाऊ लोटी उघडून. मग 4-2 बाया म्हणल्या, मा बोर चालू करा ना तुमचं, वर्णाला पाणी द्या ना. त्याची बायको लगे पदर गिदर खोसला, नाकात नत होती, असा फटका हाणला, नाक तो पुस्तक. आम्ही पैसे देऊन बोर घेतलाय, तुमच्यासाठी नाही घेतला. अरे बापरे म्हणलं, आगोच का. घरी गेल्या बायका कुतू लागल्या तर त्याच्या मालकाने सांगितलं, आपण घेऊ का, आपल्या इथं का बोर नाहीत का म्हणे, पण पाणी गोड नाही, त्याच्या इथं लागले म्हणून चालले. पण त्याच्या मनावर झालं द्यायचं का नाही द्यायचं. एक्काला वर्णाला पाणी देत नव्हतं. आणि संध्याकाळी 9ला बोर चालू केली की पहाटे 4ला अख्ख्या रस्त्याने चिकून. किती आगावपणा आहे. प्याला देत नाही, वर्णाला देत नाही, स्वयंपाकाला देत नाही, आणि रस्त्यात बोर सोडून देते पाण्याचं. सगळ्या गावाला चिखल करते. पुढच्या चैत्रात जे आटला तर त्याच्या पुढच्या आखाडात पुन्हा कोंबड्याला प्यापुरतं पण नाही आले. वरच्याच्या हातात ती लय रगिले. जगाच्या मालका इतका रगील आणि गुंड अजून जन्माला येणे शिल्लक आहे. त्यानं चांगल्या चांगल्या गुंडायला, रावणासारख्या गुंडाळाला त्यानं समुद्रावर फुकलंय. 10-5 रुपये खिशात घेऊन फिरणाऱ्याला तर तुपारा हानीन ते. किती बोरला पाणी चांगलं लागलं होतं, तेला असतं तर नाव वाढ असतं का नाही. पण रस्त्यानं चिखल केला. देवानं दिले पण आगाव कामात खर्चिले. एक जणाकडे कोटीनं पैसे, त्याचे गहू किडे पण खाईन. सप्त्याची कमिटी तिकडे गेली, म्हणले काही करा. आखरीला जरा घासायची वेळी आली. घासत असतो सप्ता. सप्ता कवा घासत होते, कालीच्या दिवशीच कळत असते, आधी नसतं कळत. काल्याच्या दिवशी लक्षात येते कडे पाणी घुसायले खाली. आणि मग गेले ते मोठ्या माणसाकडे. काही म्हणा, आता कसे वातावरण जरा परिस्थिती नाही बिकट आहे, तुम्ही आता 10-12 हजार रुपयाचा खाटा सुन करा. कसं शक्य आहे ते. देव गमाव एकट्याच आहे का. आणि दुसऱ्या दिवशी पोराच्या वाढदिवसाला लाख रुपयाची दारू दिली देवा. असं असं असं. एका बाईची तर म्हशी येत असतात. म्हशी येल्या रांजून भर ताक निघत होत. शेजारणीचे पित्र होते, सासर मेलं, आणि पित्राच्या दिवशी ताक मागायला गेली. ती म्हणली, बाई नाही देणार. आम्ही पैसे देऊन म्हशी आणल्यात, मका चारतो, तुम्हाला कसं ताक द्यावा. शेजारनी द्या तवा घराला ताक पाजलं पण येईल नाही दिलं. पाठ कोण वारा आलं काय माहिती, तिन्ही म्हशी पत्रानच कापल्या. काय कळतं त्याला, सगळं कळतं त्याला. पगाराला पाजायली पण पित्राला देणं किती नालायकपणा. जगात 1 नंबरचं सुंदर हे चाललं होतं. जगात 1 नंबरचं सुंदर आहे. असू द्या, देवानं सुंदर पण दिलं ते दुसऱ्याला हसण्यासाठी नाही. तुम्हाला बोरला पाणी दिले नका कोणाला देऊ, पण रस्त्यात चिखल करू नका. नका देऊ सप्त्याला पैसे, पण दारूत घालू नका ना. आगाव कामात घालू नका ना. चांगल्या कामात घाला, मोठं व्हा. नका त्या जोरांना पोरे. महाराजांनी सांगितलं नाही लेकरबाला हाकलून द्या किंवा माऱ्या बांधू नका. सुखे बांधा माऱ्या घरे. मोठं व्हा, पण चांगलं कर्तव्य कर, कर्म करीत राहा. एवढा सुंदर, एवढा सुंदर, एवढा सुंदर की जगात त्याच्यासारखा सुंदर कोणी नव्हता. त्याचं नाव होतं सुदर्शन. परवा सांगितलं, तो सुदर्शन नावाचा विद्याधरी, फार सुंदर. त्याचे मित्र ते बोलला की समाधान मानायचे, जगात 1 नंबरचा सुंदर आहे, पण आपल्याला बोलतो. आनंदाची गोष्ट आहे. पण एक दिवस असा झाला,
शेतात गेले, आंब्याच्या झाडाखाली बसलेले. आंब्याच्या झाडाच्या बाजूने एक सुंदरसा रस्ता होता. त्या रस्त्याने एक महाराज चालले होते. महाराज रस्त्याने चलत असताना पाहता श्रीमुख गोविंदाच्या उदाहरण क्रमांक 2, देवाच्या मुखात किती ताकद आहे. महाराज रस्त्याने चलत असताना महाराज थोडे वाकडे तिकडे होते. कमरात वाकलेले होते, मानेत वाकलेले होते, पायात वाकलेले होते. असे हेडगळत महाराज बसल्या बसला हा जगातला एक नंबरचा सुदर्शन विद्याधर मित्राला म्हणतो, पहा ते महाराज कसे हेटकत चालले. मित्रानं सांगितलं, तुला जगाच्या मालकानं जगात एक नंबरचं सुंदर केलं ना, मग जगात एक नंबरचा सुंदर आहे, तू लंगड्या पांगड्याला हसू कशा करता. काही गोष्टीचे नियम सांभाळायचे. देवानं खूप महागाईची गाडी बसायला द्यावा, खूप महागाईची गाडी बसायला द्यावा. रस्त्याने खड्डे असावा, नेमकाच पाऊस पडलेला असावा, खड्डे पाण्यानं भरलेले असावा. काही लोक पायी चलत असावा. 50 लाखाच्या गाडीत एक व्यक्ती बसलेला आहे आणि गाडीत बसल्याच्या नंतर गाडी रस्त्यानं चालली. रस्त्यानं खड्ड्यात पाणी साचलेले. रस्त्याच्या एका कडीनं पायी माणसं, शेतातून गोरगरीब माणसं कामं करून घरी चालले. गाडीत बसलेल्या मालकानं ड्रायव्हरला सांगितलं, खड्डा आल्यावर गाडी दमानं चालव, कारण आपल्या टायरनं उडालेलं पाणी गरीबाच्या अंगावर जाऊन गरीबाचे कपडे भरता कामा नये. जर असं सांभाळलं तर भगवान त्याला विमानात बसील. आणि गाडीच्या टायरनं जर गरीबाचे अंग भेजिले तर बेट्या तुला 4 व्हीलर मधलं सायकलवर आणील. आचारसंहिता तुला सुंदर केलंय ना, मग लोकांना हसण्यासाठी नाही. तू कशा करता हसतो लोकांना? हसू नकोस. पण तो सारखाच हसू लागला. मित्राने विचारलं, तू का हसतो? अरे काय त्याच्या अंगावर धोतर मळकय, त्याचं शर्ट फाटकय, त्याचं पागुट सुद्धा फाटकय, खांद्यावरचं उत्तरीय वस्त्र म्हणजे उपरणं ते सुद्धा फाटकं तुटकच आहे, पायात जोडा व्यवस्थित नाही, वळकड बांधलेली पाठीला ती सुद्धा पोतळ्याचीच आहे. मित्रानं सांगितलं, तुला काय करायचं त्याच्या मळकेपणावर? पण तो अधिकारी किती माहितीये, आपल्याला ऊन लागतंय म्हणून आपण झाडाखाली येत, आणि त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाखाली येत. नेमकं त्याच्या डोक्यावर ढग चलत होता. ते महाराज रस्त्यानं चाललं की त्याच्या बरोबर ढग चलत होता. कपड्यावर काय करता हो? बँकेत एक जण 1.5 कोटीच्या गाडीत गेलं. आपल्याला का पैसे द्यायचे का घ्यायचे? सांगायची महागायची. 1.5 कोटी रुपयाच्या गाडीत गेलं. त्याची गाडी उघडायला 2 सोंगळे, हे उतरलं की लगेच गेट उघडायला 2 इकून 2 असे असते. ते शेपटी हरिनाथ कोणाच्या पुढे शेपटा हलवा त्याच्या सुद्धा आखली नाही राहिल्या काहीला. मग ते दार उघडायला ते बँकेपाशी उभी राहिली गाडी. उतरलं ते. उतरल्याबरोबर 1.5 किलो सोनं त्याच्या अंगावर. मानगंज वाकू लागली, पण घालायचं लय नाद न. काहीचे नियम येत नाही. एका बाईच्या घरी क्विंटलभर सोनं होतं. पोरगा ऐकणं, म्हातारा ऐकणं, मग गड्याजवळ सोनं दिलं 5 किलो. आणि गड्याला म्हणली 5 किलोचं डोरलं करून आण. आता गड्याला काय घेणं, त्यानं आणलं करून. भोगीच्या दिवशी भोगी झाली आणि संध्याकाळी तिनं घातलं ते डोरलं 5 किलोचं, झोपली. संक्रांतीच्या दिवशी पहाटच मेली. आता 5 किलोच्या वजनानं कशी वाचन? हाय तू इथं क्विंटल भर सोनं, पण 5 किलोचं डोरलं घाली ती काय येडपट आहे का काय? लय सोनं आहे, मग धावपाटा घालती काय नाकात गाडीचा? येण्यावानी येणं ते आगावपणा आहे ते. 1.5 किलो सोनं गायात घातलं आणि बँकेत गेलं. कपड्यावर संबंध नाही, काही देखाव्यावर संबंध नाही. हा सुदर्शन त्या महाराजाच्या कपड्याला हसत होता. अलीकडे सांगतो पुरावा. अलीकडे म्हणजे जागच्या जागेवर, फक्त मी असं म्हणालो. मॅनेजरने त्याच्याकडे पाहिलं. 1.5 किलो सोनं, गाडी 1.5 कोटीची. ते मॅनेजर होत, त्याला काही काम नाही वकील साहेब, पण ते कम्प्युटर हिसकू लागलं. त्याला फक्त याला बोलायचं नव्हतं. अर्धा तास बसलो लाकडाच्या बाकड्यावर, पण मॅनेजरनं, कॅशियरनं, नौकरानं पण याच्याकडे पाहिलं नाही. नौकर बी कालच्या उडला तपासून लागलं. काय गरज आहे तपासायची, पण उगाच खालीवर करू लागलं. कारण मॅनेजरनं सांगितलं होतं, रिकाम बसशील याला पान द्यावं लागलं. करतोय तू कागद खालीवर. सगळ्यांना बनवूनच कारभार. आणि अर्ध्या तासाने एक मथर आलं बँकेत.
अर्ध्या तासाने एक बँकेत म्हातारा आला. त्या म्हाताऱ्याचे पाय इथरोक भरलेले चिखलानं, निमस्ती अंगात जांभळीच्या तिथं शर्ट काढून थोड्या उसात दारे धरू लागलं. शेतकरी माणूस. पण नातू शेतात गेला, म्हणला बाबा ताईला जालन्याला दवाखान्यात नेले, बाळातपणासाठी डॉक्टरनं सिजर सांगितलंय, 30-35 हजार लागतील. म्हातारा म्हणलं की मला गाडी शर्ट काय करायचं, म्हणलं शर्टामुळे थोडेच पैसे देते मॅनेजर. खात्यावर पैसे पाहिजे, उघडं गेलं तरी काय करेल, खात्यावर पैसे पाहिजे. जांभळी खाली शर्ट अडकिलेलं, बनीला अडक्या अंगात होती, इथं पाय भरलेले, धुवाची गडबड. शेतकरी माणूस ते बरं दिला आदळून तिथं आपलं तशाच आचोबाच्या फसलेले टाकू फसून कशा फसले. शेतकरी मी ओरिजिनल. नंतर महाराज आधी शेतकरी. महाराज खरंच तालुक्यात नाही आधी कोणाचं खळ झालं नाही तुरीचं. इठाला करतो, शेती करतो. उतरलो मॅनेजरनं म्हाताऱ्याकडे पाहिल्याबरोबर नोकरा म्हणलं गाडीवर बाबा उतरायला ते पडते त्या धर बँकेतून नोकर बाहेर गेलं त्याला ते कशाचं पडत उसात तारे धरणार. ते तापड म्हातारं होतं ते काय चोपड थोडंच होतं. पहाट आम्हाला निघणार अरे खोळखोळ्या कडक होतात. या काका या या या. मॅनेजर हात जोडीत भाई या म्हणजे या काका या या या. काय नातीला जालन्याला दवाखान्यात भरती केलंय. डॉक्टरनं सिजर सांगितले म्हणा. ते 40,000 द्या. 50 देऊ का? हो द्या. बसा इथंच, कुठं सही करू. बसा तुम्ही बसा. आधी 50 कॅशियरला सांगितलं साहेब 50,000 देऊन टाका. दिले 50. तो रोख मॅनेजरनं उडरा लिहिली आणि म्हाताऱ्याचा अंगठा घेतला. म्हाताऱ्याला 50,000 दिले, निघून गेले. 1.5 किलो सोनं, 1.5 कोटीच्या गाडीत आलेलं. मॅनेजर म्हणलं तास सवा तास झाले मी इथे बसून, मला तुम्ही रामराम नाही घातला आणि पाहिलंच नाही साहेब तुमच्याकडे. तुम्ही आता दिसले, आम्ही आमच्या कामातच व्यस्त आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ज्याला शर्ट घालायची अक्कल नाही नसू द्या म्हणले, नसू द्या. पाय सुद्धा धुतले नाही त्याला तुम्ही 50,000 बाकड्यावर नेऊन दिले. कॅशियर कठड्यातून बाहेर आणून दिले. मला किती देता म्हणले तुम्हाला रुपया सुद्धा देऊ शकतो का. म्हाताऱ्याला कस काय दिले. त्या म्हाताऱ्याची जमीन तळ्यात गेलती. 5-25 कोटी बँकेत 10-15 वर्ष झाले. 70-80 कोटी याचा सगळं म्हाताऱ्याचे झाले. आणि तुमचं पॅनल्टी लागू लागू खातं 0 झालंय. 1.5 कोटीच्या गाडीत आला तुझ्या. 1.5 किलो सोनं अंगावर, पण खात्यावर रुपये नाही ना तुया. असू द्या मग, पण पैसेच ना त्याच्या खात्यावर. तिथे किंमत असते. मित्रानं सांगितलं नालायक तू. तू जगात 1 नंबरचा सुंदर आहेस. असू दे ते म्हातारं वाकडं तिकडे असू दे, पण त्याच्या डोक्यावर ढगानं सावली धरली. पण ही रगील जात ऐकच त्या म्हाताऱ्याला जाऊन असा धक्का द्याला. ते म्हातार कल्पना करा ज्याच्या डोक्यावर ढग सावली धरतो त्या विद्वान किती असेल. गिरगावकरानं किती जरी कीर्तन केले तर ढग सावली धरीन का. तुमच्यावर धरीन का. मी नाही म्हणतो ना, तुम्ही माया आधी म्हणू नका ना विठाला. काही करू द्या नाही धरणार, पण त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर ढग सावली धरीत होता. त्या अधिकारी किती असेल कल्पना करा. म्हातारा किती विद्वत्ता असेल त्याची, काय टोक असेल त्या म्हाताऱ्याचं. पण ढकलून दिलं. आणि कधी कधी काय होत असतं माहितीये का, समुद्र शक्यतो वड्याच्या नादी लागत नसते. समुद्र नसते वड्याच्या नादी लागत. वडे लय इटक लय इडपट वडे. पाऊस आला की भरायला दम नाही, भरले की दगड लोटीते. आणि पाऊस बंद झाल्यावर रुमाल भिजवायला पाणी नाही. या शिवडे सोयाबीनचे पैसे आले की कशातच मावल. आणि ते संपले की पहाटच दुसऱ्याची तर चहा प्याला. येडेवानी नाही करायचं. तो समुद्र आहे. समुद्र मोठी विद्वान माणसं विद्वान असते. ज्याला जरा जुरा येतं का ते मंदिरात जावा.
जरा जुरा येतं ना ते मंदिरात जावा आणि अशा लहान लेकरांनी एखादा अभंग म्हणा ते लगेच गुचांद तो स्वर गेला नेटमन तो काय भीमसिंग जोशीचा चुलतायस चुकू देईन त्याच आज चुकल्याशिवाय कसं येईल ते लहान आहे चुकू दे त्याचं चुकू दे पण अशी गुच्चे हाणते त्या गुच्च्या हाणणाऱ्यानंच भजनी तयार होऊ दिली नाही टोकाला पोचलेल्या माणसात एखाद्याचा स्वर जा त्याला एकांतात सांगते अरे तिथे तुझा अंतरा जरा खाली गेलता तिथे थोडं ठासून म्हणत जाय बरं बाळा एकांतात सांगते एकांतात आणि जे जरा जुरा येतं का ते कीर्तनातच म्हणता राम चुकला तू कीर्तनातच खस खायला येडपटेस तू तसं नसतेच बोलत ते मोठा माणूस आहे ज्याच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो 2-4 बाऱ्या ढकलून दिलं पण बेटा काहीच नाही म्हणजे आधी काही महात्मा काहीच नाही म्हणजे कल्पना करा सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो तो महाराज किती अधिकारी असेल त्यानं जर ढकूल दिल्यानंतर पाहिलं असतं तर समोरच्या व्यक्तीचा काही क्षणात कापरासारखं जळून गेलं असतं कापरासारखं काय विद्वत आहे जगाला प्रकाश देणारा भास्करो तेजो कांती बया विश्वाला तेज देणारा सूर्य ज्याच्या डोक्यावर छाया धरतो त्या माणसानं जर समोरच्याकडे बघितलं असतं तर त्याचा बुक्का झाला असता पण ते म्हणले हत्तीनं कुत्र्याच्या नादी लागणं येडपट एवढा मोठा साधू येडपट सुदर्शनाच्या नादी कशाला लागतील तो जगात सुंदर आहे पण नुसता सुंदर आहे त्याला अक्कल थोडीची एवढ्या मोठ्या साधूला ढकलून देतो त्याला डोकं आहे का महाराज त्याला काहीच म्हणले नाही महाराज ज्याचं भजन करीत होते त्या देवाला म्हणले देवा तू आमच्यासाठी मेलास का रात्रंदिवस आम्ही भजन तुझं करावा आणि तुझं भजन करीत असताना नालायक माणसाने आम्हाला त्रास देवा तू आमच्या करता मेलास आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण काय काय ताकद आहे शब्दामध्ये आम्ही जना भ्यावे तरी का न लाजे देवे देवाची लाज काढली देवा आम्ही भजन तुझं करतो आणि खरं आहे ना नोकरानं महिनाभर काम केल्याच्या नंतर 31व्या दिवशी पगार मालकाला मागच जावी आणि मालकाने इमानदारीने त्याला पगार देत जावी हा त्याचा नियम आहे आम्ही भजन तुझं करतो ना मग आमचा सांभाळ कोण करीन तरी का न लाजे देवे मग तो देव आहे महाराज 4 जाग्या वाकलेल्या महाराजाला जगातला 1 नंबरचा सुंदर व्यक्ती हसत होता जगाच्या मालकानं त्याला असा बुक्का हाणला ते इतक्या जाग्यावर वाकलं की ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचे वाकम वाचता येणे गेले त्याला केलं सरप विठाला विठाला त्याला सर्पाच्या योनीला घातलं जगातला 1 नंबरचा सुंदर सर्पाच्या योनीत गेला आता सरप किती जाग्यावर वाकत तू सांगताय तू का मोजता येतं का सरप किती जाग्यावर वाकत त्याला वाकल्याशिवाय चालताच येत नाही सरपणाला सरप मित्राने जे हरी घातला येतो म्हणजे ते म्हणले मला घेऊन जा ना अरे तुला गावात नेल्यावर कोणी बी हाणीन ना आता सरप पुढे गावात असतो का तू ह्यामुळे आम्हाला हाणतेन तू बस इथंच राहणार आता ते म्हणला जगात 1 नंबरचा सुंदर होता मग फुकट कळण शेंडी वळवळ सुंदर होता ना मग लोकांना हसण्यासाठी थोडं असते तुम्ही अजून लक्षात घ्या 17-15 तारखेला आहे ना ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने येत आता उद्या परवा आणीत असते सोडून कापस ज्याची इकली त्याची 3 सुटून ज्याची नाही इकली त्याची काय 3 सुटून हो पण जरी मालकान सोडून आणले तुम्हाला एक विनंती करतो तुमच्या गळ्यात भरपूर दागिने असो तुमची काही दुश्मनी नाही बांधाल बांध नाही घराला घर नाही काय संबंध नाही भरपूर दागिने बाईच्या गळ्यात असा ज्या बाईच्या गळ्यात भरपूर दागिने तिनं जिच्या गळ्यात दागिने नाहीत तिला आधी हळदी कुंकू लावा पण
पण ह्या बिले रगी या का स्वतःच्या आहेत का? पहिल्यांदा खुश झाल्या मागून म्हणल्या मा मेला काय रगिले आमच्या नांगर घाली देवानं मला त्याच्यासाठीच वाचिले मी रगिले म्हणून विठाला अंगावून ट्रॅक्टर गेलत आहे की नाही 4 फेब्रुवारीला माग गाडी फारी चुरा झाली कानोल्यावानी पण भगवान म्हणले आम्हाला यमा रगिले गिरगावकर त्या जाऊ दे वापस ते जरा हिशोबात बोलते म्हणजे कोणाला चोंभाळीत नाही मग नाही चोंभाळ वाटत वकील साहेब. हा 4-2 हजारासाठी वकील साहेब चोंभाळायचं असेल तर मायाची तर पैशाचा पाऊस आहे मी नाही 5-4 चोंभाळीत विठाला लय आगाव काम यायचं. जिच्या गळ्यात जास्त दागिने तिला आधी हळदी कुंकू द्या त्याने जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर काही इचू दिसत तुला. आमच्या पोरायच्या माईनं हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. पोरायची माय म्हणजे मी बायको तुम्ही पुन्हा ताण घ्या आणि कोणाला म्हणलं दुसऱ्याला म्हणाल रिकाम आहे का मी. तिने हळदी कुंकाचा कार्यक्रम केला माझ्याकडून 5,000 रुपये घेतले. आता घ्यायला काय सगळे तिच्या जवळ जण काय मी आपलं पाकिट घरीन खाला भाई पण मोठरपणानं म्हणली मला 5,000 रुपये द्या 5,000 रुपये घेतले गड्याजवळ दिले. गड्यानं साहित्य आणलं 10-15 ढेपी आणल्या अशा किलोच्या गुळाच्या असतात तेव्हा याच्या गुळाचे का येतोय कसा खावा कीर्तन नंतर खाऊ अशा बारीक बारीक ढेपी असतात ना कीर्तनच्या ढेपी आणल्या अशा ढेपी आणल्या तिनं असेच माघारी आणलेले पैशाचे 2-3 चांदीचे करंडे आणले आणि असतात कसं कळत बघा सगळ्याच हसल्या. एक जण म्हणला मै बायको पैसे चोरीत नाही पैसे बदलले तर अकाळ आली नोटा बदलायला काय कोतवालाकडे देईन का ती मालकाकडे देईन ना सगळ्याच कळत आहेत. इथं बसलेल्या सगळ्या मालकाचे पैसे देऊन भावाला देतात त्या पण सांगता दोघी तिघी उठा तुम्ही तिघी उठा उठा उठाच तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे उठा. आम्ही आल्या त्याला म्हणते माय मेला आणू नका ग पुढच्या वर्षी आमच्याच मुळावर येतो. मग ते 2-3 चांदीचे बगवे आणले तिने 150-150चे काही गुळाचे ढेकळ काही पितळाचे बगवे काही स्टीलचे बगवे आणि 150 घासण्या. घासणी 1.5 रुपयाला ती प्लॅस्टिकची घासणी आणि तुम्हाला नाही माहिती. मग जरा बऱ्या घरची बाई आली की आमच्या पोरायची माहिती तिला गुळाचं ढेकूळ द्यायची आणि लय श्रीमंताची आली की चांदीचं बगो द्यायची. जरा मध्यमची आली की पितळाचं त्याचं ते स्टीलचं द्यायची आणि गरीबाची बाई आली की घासणी द्यायची. मला त्या दिवशी तापच आली संध्याकाळी. ती म्हणजे तुम्हाला ताप काऊन आली म्हणलं 1 वर्ष माझ्या आयुष्यातलं कमी झालं भाई. सक्रातीच्या दिवशी असं काऊन म्हणायले म्हणलं मग तो गरीबाच्या बायाला घासणे काऊन द्यायला मरण गिरगावकर पटकन ते तुम्हाला राग येईन म्हणून घेतलं इमानदारीनं तुम्हाला सांगायला राहायचं असेल तर सगळ्याला एकाच पात्रात मोजायचं. गरीबाच्या बाईला घासणी देतील श्रीमंताच्या बाईला गुळाचं ढेकूळ देतील दगड पडून मुलके त्या कधीशी जागावपणा नाही करायचं. काय सांगू लागलो केलं वाकड. आता मित्राला म्हणलं घरी न्या मरमानला मोकाल्या तिथं सगळं चांगलं झालं ना तू आता सरपाच्या येऊन इतपाचायला पच. मग महाराज दिसल्यावर फणी आपटू लागलं अशी अशी आपटू लागलं इतक्या जोरात नसतं माझं अशी आपटू लागलं. सरप कधी फणी आपटीत नाही बरं वरी करतोय तुम्ही पाहिले असते ना सरपडले म्हणजे खास कणवरी करतोय वरीवर कणगुळी सारखा जरी सरप असला त्यांना काढीनं जाऊ चांगला वेळ. सरपड काऊन फटकन फणी काढतो सांग का त्याच्या थोत्रात अहंकार भरलाय त्याच्या दातात विष नावाचा अहंकार आहे म्हणून ते असं करतोय. म्हणून सरप दिसल्यावर मागून मारतेत का थोत्राव हाणतेत. थोत्राव बरबटलेल्या माणसाच्या सुद्धा थोबाडाव हाणतेत विठाला. अहंकार भरलाय वरी गरीब असत फणा पण हे सरप विरुद्ध करू लागला खाली फणा आपटू लागला.
एका शिष्याने महाराजाला विचारलं, गुरुदेव फणा काढणारी सर्प पाहिले पण हे फणा काढते पण खरी आपटते, कारण काय? दुःख विचारते, उपाय विचारते, मार्ग विचारते, सोड मोकळीक विचारते, काय याला दुःख? काय ना, हा जगातला एक नंबरचा सुंदर होता. मग पण एका पापामुळे, एका अपराधामुळे, एका चुकीमुळे याला सर्पाची उडी प्राप्त झाली. आता या दुःखात तो कावून गेलाय, या दुःखातून त्याला मुक्त व्हायचंय आणि त्याला पूर्वपदाला जायचंय. याच्यासाठी उपाय विचारते. सांगा गुरुदेव. महाराजांनी सांगितलं, बाळा तुला जर या दुःखातून मोकळं व्हायचं असेल, सर्पाच्या उडीतून मुक्त होऊन तुला पूर्वपदाला विद्यानगरात जायचं असेल, तर एकच तुला पर्याय, तू गोकुळात जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मुख पाय. पाहता श्रीमुख गोविंदाचे. ते गेलं गोकुळाकडे. पण गोकुळात गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, गोकुळात प्रत्येक व्यक्तीकडे काठी होती. कारण शेतकरी माणसं, गाई म्हशी वळणारी माणसं, गाई भरपूर असायच्या, परत घर नाही असं ज्याच्याकडे गाय नव्हती त्याच्याकडे काठ्या होत्या सगळ्याकडे. आणि त्या विद्याधराने विचार केला सुदर्शनानं, आपण सर्प